नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आवर्त सारणीवर चर्चा करणार आहोत. बघा, ही आपली आवर्त सारणी आहे. तर आता बघा, मी तुमच्या समोर काही मुद्दे मांडले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण या मुद्द्यांवर एक एक करून चर्चा करूया, चालेल ना? तर सर्वप्रथम पहिला मुद्दा, गण म्हणजे काय? तर गण हे या आवर्त सारणीतील उभे स्तंभ असतात. म्हणून जर आपण या स्तंभाकडे पाहिलं तर आपल्याला दिसते की ही सगळी मूलद्रव्ये या एकाच उभ्या स्तंभात आहेत. म्हणून ही सगळी मूलद्रव्ये एकाच गणात आहेत. मग आपण या गणाला गण 1 असा क्रमांक दिला. त्यानंतर मला दिसते की ही मूलद्रव्ये सुद्धा एकाच स्तंभात आहेत. म्हणून ती सुद्धा एकाच गणात आहेत आणि आपण त्याला म्हणतो गण 2. मग आपण अशाच प्रकारे गण क्रमांक लावू शकतो. मग बघा, हा गण 3, त्यानंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. त्यानंतर इथे बघा गण 13, 14, 15, 16, 17 आणि शेवटी गण 18. तर हा एक गण क्रमांक लावण्याचा मार्ग आहे. गण क्रमांक लावण्याचा दुसरा मार्ग असा आहे की गण 1 ला गण 1A म्हणायचं, तर गण 2 ला गण 2A म्हणायचं. मग गण 3 ते 12 वगळून पुढचा क्रम सुरू करायचा. तर 1A 2A नंतर हा होतो गण 3A, मग 4A 5A 6A 7A आणि शेवटी 8A. तर ही आहे गण क्रमांक लावण्याची दुसरी पद्धत. मग ही दुसरी पद्धत संयुजा इलेक्ट्रॉन्स म्हणजेच बाह्य कक्षेतील इलेक्ट्रॉन्स समजण्यासाठी उपयोगी ठरते. मग चला आपल्या यादीतील आवर्त बद्दल बोलूया. आवर्त म्हणजे या आवर्त सारणीतील आडव्या रांगा होय. म्हणून जर मी पहिल्या आवर्ताकडे पाहिले आणि डावीकडून उजवीकडे गेलो तर हायड्रोजन आणि हेलियम ही दोन्हीही मूलद्रव्ये पहिल्या आवर्तामध्ये येतात. तर हा झाला आवर्त क्रमांक 1. पुढे मग मी दुसऱ्या आवर्ताकडे पाहिले तर त्यामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन ही मूलद्रव्ये आढळतात. मग हा झाला आवर्त क्रमांक 2. मग आपण अशाच प्रकारे पुढे क्रम लावू शकतो. तो क्रम म्हणजे आवर्त 3, 4, 5, 6 आणि 7. चला आता अल्कधातूंबद्दल बोलूया. मग बघा, अल्कधातू हे गण 1 किंवा 1A मध्ये येतात. उदाहरणार्थ लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम आणि फ्रान्शियम हे सर्व अल्कधातू आहेत. हे मऊ आणि चमकदार धातू असतात आणि अतिशय अभिक्रियाशील असतात. मूलद्रव्यांना गणांमध्ये वर्गीकृत करण्याचा एक फायदा असा आहे की एकाच गणातील मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात. म्हणून हे अल्कधातू एकसारख्या प्रकारे अभिक्रिया करतात. उदाहरणार्थ सर्व अल्कधातू पाण्यासोबत अभिक्रिया करतात. हे धातू इतके अभिक्रियाशील असतात की ते आपल्याला निसर्गतः त्यांच्या शुद्ध स्वरूपात सापडतच नाही. तुम्ही बाहेर फिरताना कुठेतरी सोडियम पडलेलं सहजपणे दिसणार नाही. हे धातू निसर्गात इतर मूलद्रव्यांसोबत संयुगाच्या स्वरूपात आढळतात. मग आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की गण 1 मध्ये हायड्रोजनचा पण समावेश आहे. मग अल्कधातूंबद्दल बोलताना आपण त्याचा उल्लेख का नाही केला, बरोबर ना? तर हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर मग चला आता हायड्रोजन बद्दल बोलूया. तर बघा, हायड्रोजन हा अल्कधातू नाही. हायड्रोजन हा अधातू आहे. म्हणून मी हायड्रोजनला हिरव्या चौकटीमध्ये दाखवला आहे. मग आपण आता अधातूंना हिरव्या चौकटीमध्येच दाखवूया, चालेल ना? तर बघा, हायड्रोजन हा गण 1 मधील अपवाद आहे. त्यानंतर आपण अल्कलीधर्मी मृदा धातू पाहूया. हे गण 2 किंवा 2A मध्ये आढळतात. उदाहरणार्थ बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम. तर हे सर्व अल्कलीधर्मी मृदा धातू आहेत. हे धातू सुद्धा अभिक्रियाशील असतात. जरी ते गण 1 मधील अल्कधातूं इतके अभिक्रियाशील नसले तरी हे धातू सुद्धा निसर्गतः शुद्ध स्वरूपात आढळत नाहीत. ही मूलद्रव्ये निसर्गात इतर मूलद्रव्यांसोबत संयुगाच्या स्वरूपात आढळतात. मग पुन्हा एकदा बघा, अल्कलीधर्मी मृदा धातूंमध्येही एकसारखे रासायनिक गुणधर्म असतात आणि ते समान प्रकारे अभिक्रिया करतात. म्हणूनच मूलद्रव्यांना गणांमध्ये विभागणे हे आवर्त सारणी मांडण्यासाठी एक सोपा आणि उपयुक्त मार्ग आहे. त्यानंतर आपण धातू आणि अधातूंबद्दल बोलूया. तर बघा,
गण 3 ते 12 मधील सर्व मूलद्रव्ये ही धातू मूलद्रव्ये आहेत। तर ही धातू मूलद्रव्ये आपण गुलाबी रंगामध्ये दाखवली आहेत। आता धातूंचे गुणधर्म थोडक्यात पाहूया। धातू सामान्य तापमानाला स्थायू अवस्थेत असतात, फक्त पारा याला अपवाद आहे। पारा हा सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत असतो। धातू वर्धनीय असतात, म्हणजे त्यांना ठोकून वेगवेगळा आकार देता येतो। ते सहजपणे आकार देता येण्यासारखे असतात, ते ठिसूळ नसतात। त्यानंतर धातूमध्ये तन्यता हा गुणधर्म असतो, म्हणजे त्यांपासून लांबच लांब तारा बनवता येतात। उदाहरणार्थ तांबे। तर बघा, हा इथे तांबे आहे। तांब्याच्या तारांचा वापर घरगुती विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी होतो, म्हणून धातू उष्णता आणि विद्युत प्रवाहाचे चांगले वाहक असतात। तर अशा प्रकारे धातूंचे काही गुणधर्म आहेत, जे बहुतेक पाठ्यपुस्तकांमध्ये सांगितले जातात। चला आता त्यांची अधातूंची तुलना करूया। तर आवर्त सारणीच्या उजव्या भागात आपल्याला अधातू मूलद्रव्ये आढळतात। ही अधातू मूलद्रव्ये आपण हिरव्या रंगाने दर्शवली आहेत। मग बघा, अधातू हे स्थायू द्रव वायू अवस्थेत आढळतात। जर एखादा अधातू स्थायू अवस्थेत असेल तर तो सहसा ठिसूळ असतो, म्हणजे धातूप्रमाणे लवचिक नसतो। अधातू उष्णता आणि विद्युत दुर्वाहक असतात। मग बघा, कार्बन हा अधातू आहे। त्यानंतर नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर हे सगळे अधातू आहेत। चला मग आता एका अधातू गणाबद्दल बोलूया, तो म्हणजे हॅलोजन्सचा गण। हॅलोजन्स आपल्याला गण 7A किंवा गण 17 मध्ये सापडतात। उदाहरणार्थ फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटिन, टेनेसाइन हे हॅलोजन्स आहेत। हॅलोजन्स हे अतिशय अभिक्रियाशील अधातू असतात। ते अनेकदा रंगीत असतात, अतिशय क्षरणकारी असतात। हॅलोजन या शब्दाचा अर्थ क्षार तयार करणारे असा होतो। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रॉन संरचना पाहताना हे इतके अभिक्रियाशील का असतात हे समजून घेणारच आहोत। तर मग हे होते हॅलोजन्स। पुढे आपण राजवायू बद्दल बोलूयात। यांना नोबेल गॅस असेही म्हणतात। राजवायू आपल्याला गण 8A किंवा गण 18 मध्ये सापडतात। त्यापैकी काही खूप प्रसिद्ध आहेत। तर बघा, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन आणि ओगेनेसन हे राजवायू आहेत। हे रंगहीन वायू असतात आणि सामान्यतः ते अक्रियाशील असतात। पुन्हा एकदा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रॉन संरचना पाहताना त्यांचं अक्रियाशील रूप का आहे हे समजून घेऊया। पण आधी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला धातू प्रामुख्याने आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला आढळतात, तर अधातू हे आवर्त सारणीच्या उजव्या बाजूला आढळतात। मग बघा, धातू मी हे लाल रंगाने दाखवले आहेत, तर अधातू हिरव्या रंगाने दाखवले आहेत। मग बघा, धातू आणि अधातू यांच्यामधील सीमारेषा ही एक नागमोडी रेषा असते। मग बघा, ती साधारणपणे अशा प्रकारे जाते आणि ही नागमोडी रेषा अशी खालपर्यंत येते। या रेषेवर असलेली काही मूलद्रव्ये ही धातू आणि अधातू यांच्यामधील गुणधर्म दर्शवतात, त्यामुळे आपण त्यांना धातू सदृश मूलद्रव्ये म्हणतो। चला आता धातू सदृश मूलद्रव्यांबद्दल बोलूया। धातू सदृश या शब्दातील सदृश म्हणजे सारखे। तर धातू सदृश याचा अर्थ असा की हे धातू सारखे असतात, पण त्यांचे गुणधर्म धातू आणि अधातू यांच्या मधले असतात। धातू सदृश मानली जाणारी काही मूलद्रव्ये म्हणजे बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेलुरियम आणि पोलोनियम। काही वेळा ॲस्टेटिन सुद्धा यात समाविष्ट केले जाते। हे आपण कोणत्या पुस्तकात पाहत आहोत यावर अवलंबून असते। तर या नागमोडी रेषेवरची काही मूलद्रव्ये धातू सदृश मानली जातात। मग बघा, ही एक ठरलेली अधिकृत व्याख्या नाही की कोणती मूलद्रव्ये नक्की धातू सदृश आहेत, म्हणून काही प्रमाणात फरक आढळू शकतो। पण सर्वसाधारणपणे हीच ती मूलद्रव्ये आहेत जी धातू सदृश म्हणून ओळखली जातात। यामधील सिलिकॉन हे कदाचित सर्वात प्रसिद्ध आहे। सिलिकॉन हे अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर आहे। ते धातू सदृश आहे, म्हणजे धातूसारखे आहे। ते वीज प्रवाह वाहून नेते, पण धातूंपेक्षा कमी प्रमाणात, म्हणून हे मधले गुणधर्म काही वेळा उपयोगी पडतात। चला आता उरलेली काही मूलद्रव्ये बघूया। तर बघा, ही आवर्त सारणीतील इतर काही धातू मूलद्रव्ये आहेत। मग ही झाली एक साधी पद्धत ज्यामुळे आपण आवर्त सारणीचे वर्गीकरण सहज करू शकतो। पुढील व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉन संरचनेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आणि संक्रामक धातू म्हणजे काय तेही समजून घेऊया। मग या व्हिडिओमध्ये इतकंच। धन्यवाद।